नगरामध्ये एक फेरी मारत होते, आपल्या प्रेला भेटत होते, त्यांचं सुख दुःख विचारत होते। आणि नगरामध्ये फिरत असताना त्यांना एक दृश्य दिसलं की एक काळा माणूस गाय आणि बैलाला बेदम असं मारहाण करत होता। राजाला फार क्रोध आला, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्या माणसाला मारण्यासाठी गेले। तेव्हा तो राजाचे पाय पकडतो, महाराज मला क्षमा करा, मी कोणी साधारण माणूस नाही, तर मी कलियुग आहे। ज्या दिवशी कृष्ण परमात्मा स्वधामाला गेले त्याच दिवशी कलियुगाला आरंभ झालेला होता। आणि कलियुगाने तो बैल म्हणजे धर्म होता, ती गाय म्हणजे पृथ्वी होती। धर्माला आणि पृथ्वीला त्रास द्यायला सुरुवात केली होती कलियुगाने। कलियुग राजाला शरण आलं आणि म्हणू लागलं, राजन मला माफ करा, माझा स्वभावच आहे, माझा हा दुर्गुण आहे की मी दुसऱ्यांना त्रास देतो, हा माझा स्वभावच आहे। पण माझ्यामध्ये एक सद्गुण असा आहे की कलियुगामध्ये केवळ देवाचं नाम घेऊन देवाला प्राप्त करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही मला एवढी वेळ जीवनदान द्या, अभयदान द्या। तेव्हा पांडवांनी परीक्षिती राजाला शिकवलं होतं, संस्कार दिले होते की शत्रू देखील असेल पण शरण आला तर त्याला अभयदान द्यायचं, त्याला मारायचं नाही। म्हणून परीक्षित राजाने कलियुगाला जीवनदान दिलेलं आहे। पण त्याला आज्ञा केली की हे बघ, मी तुला मारत नाही, तुला जीवनदान देतो, पण मी तुला काही जागा देतो राहण्यासाठी, फक्त त्याच जागी तू राहायचं, दुसरीकडे राहायचं नाही। सुरुवातीला 4 जागा दिल्या। राजानं सांगितलं, हे बघ, जिथं ही हिंसा होते त्या ठिकाणी तू राहायचं, जिथं जुगार खेळला जातो त्या ठिकाणी तू राहा, दारूमध्ये तू राहा, आणि जिथं वेश्यागमन केलं जातं तिथं तू राहा। अशा 4 जागा दिल्या। पण कलियुग पण फार हुशार होतं। कलियुगाने विचार केला, या 4ही जागा वाईट आहेत आणि एखाद्या चांगल्या माणसाला जर जाळ्यात फासायचं असेल, चांगला माणूस या 4ही ठिकाणी जात नाही। आणि प्रत्येक माणसाला राहायला चांगलं घर आवडतं, कुणालाही साधारण घर आवडत नाही, प्रत्येकाला बंगल्यामध्ये राहायला आवडतं, सुखसुविधा असल्या पाहिजेत असं वाटतं। तसं कलियुगालाही वाटतं की मलाही राहायला एक चांगलं घर पाहिजे। तो म्हणाला, राजन तुम्ही 4ही घरं दिली तर ते 4ही घरं अपवित्र आहेत, चांगले नाहीत, मलाही एक चांगलं घर द्या ना। आणि माझा परिवार एवढा मोठा आहे की 4 खोल्यामध्ये काही मावणार नाही माझा परिवार, मग अजून एक खोली द्या, अजून एक जागा। तेव्हा राजानं सांगितलं, तुझी काय इच्छा आहे? कलियुगानं सांगितलं, मला सोन्यामध्ये राहण्याची परवानगी द्या। राजाने सांगितलं, ठीक आहे, तुला परवानगी आहे, तू सोन्यामध्ये सुद्धा राहू शकतोस। की कलियुगाला तेवढाच चान्स भेटला आणि कलियुगाने लगेच राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, त्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि राजाच्या बुद्धीवर ताबा मिळवला। आता तुम्ही म्हणताल, जर सोन्यामध्ये कलियुग राहतो तर आम्ही सोनं वापरावं की नाही वापरावं? आता सोनं तर महिलांचा आवडता दागिना, आणि सोन्याशिवाय कुठलीही सौभाग्यवती स्त्री परिपूर्ण दिसत नाही, थोडं तरी सोन्याचा दागिना अंगावर असला पाहिजे। तर तुम्ही म्हणताल की आम्ही सोनं वापरायचं की नाही वापरायचं? आणि महिला मंडळांना सोनं घालायची फार हौस असते, स्वतःकडं नसलं तर शेजारणीचं मागून आणते आणि शेजारणीचं गळ्यात घालून माहेरला जाते, एवढी हौस असते। आजकाल तर सगळं नकली निघालं बाजारामध्ये, सोन्यापेक्षा पिवळं दिसतं, चमकतं। पण बरं आहे, ते चोरीला गेलं तरी टेन्शन नाही आणि अंगावर घातलं तर भारी वाटतं, सोनं घातल्यासारखं आनंदही वाटतो, चोरीला गेलं तर दुःखही होत नाही। असे आता सगळे नकली दागिने निघालेत, पण सोनं प्रत्येकाला आवडत असतं। आता सोनं फार महागलं, घेणंही होत नाही गरिबाला। पण मग सोन्यामध्ये जर कलियुग आहे तर सोनं वापरायचं का नाही वापरायचं? या प्रश्नाचं उत्तर असं की सोन्यामध्ये कलियुग राहतो, पण जर तुम्ही कष्टाने कमवलं असेल, इमानदारीने कमवलं असेल, त्यामध्ये कलियुग राहत नाही। जे तुम्ही दुसऱ्यांना फसवून कमवलं असेल, दुसऱ्यांचं लुबाडून कमवलं असेल, वाईट धंदा करून कमवलं असेल, तर अशा सोन्यामध्ये कलियुगाचा निवास असतो। पण तुमचं जर कष्टाचं आहे तर तुम्ही घाबरायची आवश्यकता नाही। मग आता तुम्ही म्हणाल की राजा परीक्षित यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट काही त्यांनी दुसऱ्याला फसवून कमावलेला होता का? तर असं अजिबात नाही। ज्या दिवशी ही घटना घडली ना, त्या दिवशी राजा परीक्षित यांच्या डोक्यावर सोन्याचा जो मुकुट होता तो त्यांचा स्वतःचा नव्हता, दुसऱ्याचा मुकुट घालून गेले होते त्या दिवशी।
जीवनात पहिल्यांदा त्यांनी दुसऱ्याचा मुकुट धारण केला होता आणि तोही गलतीनं. त्यांना ठाऊक सुद्धा नव्हतं की तो दुसऱ्याचा मुकुट आहे. कसं काय तर नेमकं त्याच दिवशी राजा परीक्षित यांना आपल्या महालामध्ये एक संदूक सापडला होता आणि त्या संदुकामध्ये त्यांना तो मुकुट सापडलेला होता आणि तो मुकुट होता राजा जरासंधाचा. जेव्हा भीमाने जरासंधाला मारलं, त्याचा वध केला, तेव्हा पांडवांनी ते विजयाचं प्रतीक म्हणून तो मुकुट सोबत आणला जरासंधाचा. पण जरासंध पापी राजा आहे, कपटी राजा होता, असुर होता, म्हणून तो मुकुट लपून ठेवला होता. पण त्या दिवशी राजा परीक्षित यांच्या दृष्टीस आला आणि त्यांना तो आवडला आणि त्यांना वाटलं आपल्या पूर्वजांचाच कोणाचा तरी असेल, म्हणून त्यांनी तो धारण केला. म्हणून कधीही दुसऱ्यांच्या वस्तू वापरायच्या नाहीत, त्यातले त्यात वाईट माणसाच्या, कपटी माणसाच्या वस्तू कधीच वापरायच्या नाहीत. अलंकार असतील, दागिने असतील, कपटी माणसाचे दागिने वापरायचे नाहीत, कपटी पापी माणसाचे कपडे वापरायचे नाहीत, पापी माणसाची कुठलीच वस्तू आपण वापर करायची नाही. दुसऱ्याचा चप्पल सुद्धा घालणं चुकीचं आहे. हल्ली तर काही काही लोक कथेला, कीर्तनाला स्पेशल दुसऱ्याचा चप्पल घेऊन जाण्यासाठीच येतात. काही काही ठिकाणी फार चप्पल चोरीला जातात. पण आपल्या इकडे असं लातूर जिल्ह्यात कुठे पाहायला मिळत नाही मला, पण दुसरीकडे फार चप्पल चोर. पण दुसऱ्याचा चप्पल चोरला तर त्या माणसाच्या जीवनात जेवढा सनी आहे ना, ती आपल्या पाठीमागे येत असतो. आणि दुसऱ्याचा चप्पल घातला, तो माणूस जसा आहे तसे आपले पाय तिकडच घेऊन जातात. चप्पलच म्हणून नाही, कुठलीही वस्तू दुसऱ्याची वापरायची नाही. हा, तुम्ही सात्विक माणसाचे तुम्ही कपडे वापरा, दागिने वापरा किंवा कुठली वस्तू वापरा, पण सात्विक असेल, पुण्यात्मा असेल तर वेगळी गोष्ट. पण एखादा कपटी माणूस आहे, पापी आहे, त्याच्या कुठल्याच वस्तू वापरायच्या नाही. तर राजा परीक्षित यांच्या डोक्यावर जरासंधाचा मुकुट असल्यामुळे कलियुगाने त्यांच्या बुद्धीवर ताबा मिळवला आणि त्यांच्या हातून एका संतांचा अपराध घडला. राजा परीक्षित वनामध्ये गेले असताना त्यांना फार तहान लागली आणि तहान लागली. एका साधूंचा आश्रम दिसला, शमीक नावाचे मुनी. त्यांच्या आश्रमात गेल्यावर शमीक मुनी समाधीस्थ झाले होते, त्यांना समाधी लागली होती. पण राजा परीक्षित यांच्या डोक्यावर कलियुग बसल्यामुळे त्यांना एवढा क्रोध आला की मी एवढा मोठा सम्राट या महाराजांच्या आश्रमात आलोय, पण हा महाराज डोळे झाकून बसलाय, माझं स्वागत करत नाही, मला पाणी प्यायला देत नाही. फार क्रोध आला आणि तिथे पडलेला एक मेलेला साप होता, तो उचलला आणि त्या साधूच्या गळ्यामध्ये अडकवला आणि राजा तिथून राग निघून गेलेला आहे. इकडे जेव्हा शमीक महाराजांचा मुलगा श्रंगी आश्रमात परत आलाय, त्यांनी पाहिलं आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप अडकवलाय. त्याला फार क्रोध आला आणि त्याने क्रोधामध्ये शाप दिला की ज्याने कोणी माझ्या पित्यासोबत असे दुष्कृत्य केले त्याला मी शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा एक साप दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. भयंकर असा शाप दिलेला आहे. आणि राजाला इकडं माहीत नाही की त्याला हा शाप मिळाला. जेव्हा शमीक मुनी समाधीतून जागे झाले, श्रंगी रडत होता. विचारलं, बाळा अरे रडायला काय झालं? तो म्हणाला, पिताजी तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मूर्ख माणसाने मेलेला साप अडकवला होता, मी बाजूला काढून टाकलाय, तिकडे पडलाय बघा. शमीक मुनींनी पाहिलं, म्हणतात, बाळा अरे रडायला काय झालं? काय होतं मग? कोणी फुलाचा हार घालतं तर कोणी साप अडकवला. आम्हा साधूंसाठी कुठला मान अपमान, मी कुठलं मनावर घेत नाही, तूही घेऊ नकोस. तो म्हणाला, पिताजी तो कोण आहे मला माहित नाही, पण मी त्याला भयंकर असा शाप दिला, आता त्याच्याकडे 7 दिवस आहेत फक्त. तेव्हा शमीक मुनींनी डोळे झाकून पाहिलं, या ठिकाणी कोण आलं होतं. त्यांना कळालं इथं राजा परीक्षित आले होते. शमीक महाराजांना फार दुःख झालं. ते आपल्या मुलाला सांगायला लागले, अरे मूर्खा, तू शाप देताना विचार तरी करायला पाहिजे होतास की शाप कुणाला मिळालाय. तू ज्याला शाप दिलास ना, तो फार धर्मात्मा राजा आहे. तू अशा राजाला शाप दिलास, यामुळे जगाची एवढी हानी होणार आहे. आता केवळ त्यांच्याकडे 7 दिवस आहेत, तर ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे परीक्षित राजाला. म्हणून शमीक महाराजांनी एका दूताला त्यांच्या शिष्याला पाठवलेला आहे. शिष्य हस्तिनापूरला आला, राजा परीक्षित यांना सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे शाप मिळालेली आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी काहीतरी मार्ग शोधा, असं आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे. तेव्हा जसं समजलं ना, राजा परीक्षित यांनी तुरंत घराचा त्याग केला आणि गंगेच्या काठावर आलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक साधू संत आहेत, संतांना शरण आलेले आहेत. कारण जीवनामध्ये जेव्हाही काही संकट येतं ना, मनातून सर्व मोह काढून टाकायचा
एकतर सद्गुरूला शरण जायचं, साधू संतांना शरण जायचं, नाहीतर देवाला शरण जायचं. राजा परीक्षिती यांच्यासारखा त्याग कोणालाही जमणार नाही. सर्व त्याग केला, राज्य परिवार सर्व, आणि संतांना शरण आलेले आहेत. कारण जीवनामध्ये संत आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पण गंगेच्या काठावर आलेत, साधू संतांना विनंती करतात की केवळ आता माझ्याकडे 7 दिवस आहेत, तर या 7 दिवसात मुक्ती मिळाली पाहिजे, असं काही मार्ग आहे का? हे लहान लहान मुलं इकडचे, लहान मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जा. तर या 7 दिवसामध्ये मुक्ती मिळावी असं काही साधन आहे का? तेव्हा त्या ठिकाणी संतांना विचारत आहेत, रडत आहेत, पश्चाताप करत आहेत. भगवंताने इकडे शुकाचार्यांना प्रेरणा दिली की शुक, तुम्ही आता उठा आणि निघा, आता तुमचं काम आहे, राजा परीक्षिती यांचा उद्धार करा, अशी भगवंताने प्रेरणा दिली. आणि त्या गंगेच्या काठावर अचानक शुकांचं आगमन झालेलं आहे. आणि शुकांचं आगमन झाल्याबरोबर त्या ठिकाणी एवढा दिव्य प्रकाश पसरला की जसं काय सूर्य भगवान आकाशातून धरतीवर प्रकट झालेत, असा एवढा दिव्य प्रकाश त्या ठिकाणी पसरला. आणि सगळ्यांनी पाहिलं, शुकाचार्य आलेत म्हटलं की सगळे उठून जाग्यावर उभे राहतात आणि त्यांच्या नावाचा जय जयकार करतात. बोले शुकाचार्य महाराज की जय. सर्वांनी शुकाचार्यांचं स्वागत केले. राजा परीक्षितींनी धावत जाऊन साष्टांग दंडवत प्रणाम केलेला आहे. त्यांना बसायला आसन टाकलं आणि विचारलं, महाराज माझा एक प्रश्न आहे,